तर मित्रांनो, त्या दिवशी आपण देसवाड केळीला पाजली होती, पोगा भरणी घेतली होती देशीची. तर तुम्ही बघू शकता हो का, हिथं होती त्यावेळेस आपण पोगा भरणी केली. डायरेक्ट टिचभर अंतर टाकून असं स्टेप टाकून पाणी निघलेलं आहे, तुम्ही बघू शकता हो का. ह्याच झाडाचं नाही, सगळ्या झाडाचं तुम्हाला दाखवणार आहे मी. हो का, हे छोटं झाड आहे, ह्याचं सुद्धा हिथं पोगा भरणी केली ते आपण खाली तेवढं हाईट काढली. तर अशा प्रकारे पोगा भरणी इतकी परफेक्ट आहे औषध. हे तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही लक्षात ठेवा. नाही जर आला रिझल्ट तर त्या दिवशीचं पैसे माझ्याकडून घेऊन जायचं. तुम्ही सगळ्या झाडांना बघा हो का, एक सुद्धा कुठलं जाता. हिथलं झाड किती छोटं होतं, ही तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल या बॅलरच्या शेजारी आपल्या. हो का, हिथं बी प्रत्येक झाडाला असा फरक आहे ना. मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलेलं, मी 4थ्या दिवशी तुम्हाला ह्याचा 5व्या दिवशी रिझल्ट दाखवतो. तर तुम्ही आपली बाग बघू शकता. आता ऊन आहे तरी सुद्धा बागाने अजिबात ऊन धरलेलं नाही ना, काय नाही. परफेक्ट मॅनेजमेंट आणि क्लिअर कट नियोजन असल्यामुळं काहीच अडचण नाही, बघू शकता तुम्ही. आणि असा पोगा भरणीचा रिझल्ट हा एकदम असा क्लिअर आहे.